मी स्वामी समर्थ डॉक्टर राखी आपल्याला गुरुवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. आज गुरुवार, गुरूंचा वार. सर्व गुरूंना प्रणाम. आपले आईवडील, आपले मोठीधारी माणसं, आपले सहाय्यक, आपले बॉस, आपले जे पण जवळ असतील आणि ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकतो ते आपले गुरु आहेत. आणि आज सगळ्यांना प्रणाम करून आजचा दिवस सुरुवात करायचा आहे. सूर्याला जल द्यायचं आहे, पिंपळाच्या झाडाला, केळ्याच्या झाडाला, निंबाच्या झाडाला जल द्यायचे, हळद घालून आंघोळ करायची, हळद घालून घरातली स्पर्शी स्वच्छ करायची, हळद घालून दारावर स्वस्तिक काढायचं आहे हळदीचं. कारण गुरुवारच्या दिवशी हळदीचं फार महत्त्व आहे. आणि तुम्ही जितकं गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाला किंवा हळदीला तुम्ही आपल्या जीवनामध्ये आणाल तितकं तुमचं भवितव्य चांगलं होण्यास मदत होते. गुरुवार आहे त्याच्यामुळे स्वामींच्या मठात जायचंच आहे, दत्तगुरूंना प्रणाम करायचाच आहे. तुमचे असलेले सर्व गुरूंना प्रणाम करायचा, त्यांच्या मठांमध्ये, त्यांच्या मंदिरांमध्ये. त्यांच्याकडे वेळ मिळाला तर घरी जाऊन भेटा. आजच्या गुरुवारी खूप चांगला आहे, कारण त्यांचे आशीर्वादच ह्या मंगळाच्या काळामध्ये आपल्याला खूप सहाय्यक राहतील. केळ्याचं दान करायचं आहे. केळ्याच्या झाडाला जर तुम्ही जल देत असाल तर तिथे एक हळदीची गाठ, म्हणजे हळदीचा अख्खी हळद आपण तिथे द्यायची आहे आणि आपली मनोकामना बोलायची आहे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाचे ते, केळ्याच्या झाडाचे ते दिवा नक्कीच लावा, तुम्हाला खूप लाभ होईल. कारण लक्ष्मीनारायण केळ्याच्या झाडावर असते आणि पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मीचा वास असतो. तुम्ही प्रसादामध्ये गूळ आणि चणे द्या. पिंपळाच्या झाडाचे इथे, केळीच्या झाडाचे इथे, निंबाच्या झाडाचे इथे तुम्ही गूळ आणि चणे प्रसाद म्हणून ठेवा. तिथे असलेल्या सगळ्या लोकांना ते प्रसादमधून वाटा. गूळ आणि चणे खूप आवडतात लक्ष्मीला आणि विष्णूंना, त्याच्यामुळे हा प्रसाद अगदी पवित्र आणि खूप चांगला मानला जातो. तुम्हाला आज दानामध्ये चण्याची डाळ देता येईल, गूळ चणे देता येतील, केळी देता येतील. जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही, पिवळा शिरा आहे किंवा आता आंब्याचा सीझन चालला आहे तर आंबा देता आला तर आंबा द्या. अशा प्रकारे तुम्ही दान करू शकता. दानाबरोबर तुम्हाला अजून काही देता येईल ह्याचं तुम्हालाच ठरवायचं आहे. पण तुम्ही जे पण द्याल मनापासून द्या आणि स्वतःला इच्छेने द्या. मी सांगते किंवा कोणी सांगतं म्हणून तुम्हाला ते द्यायचं आहे किंवा अशी अट ठेवू नका. आमचं सांगण्याचं काम आहे की आजच्या दिवसात तुम्हाला काय करायचं आहे. तुमच्या परिस्थितीनुसार, तुमच्या कुवतीनुसार तुम्ही नक्कीच करा, पण ते थोडं का होईना करा, कारण केलं तर काहीतरी चांगलं होतं. तर अशा प्रकारे गुरुवार साजरा करा, पिवळं खा आणि पिवळ्यामध्ये आजचा दिवस साजरा करा. श्री स्वामी समर्थ.